पण आउटडोअर ॲक्टिव्हिटीज हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करू नये. या काळात प्रत्येकाने सुती कपडे वापरणं फायद्याचं ठरेल. शक्य झालं तर प्रत्येकाने बाहेर जाताना पाणी सोबत लिंबू आणि साखर आणि मीठ टाकून जर पाणी मिळालं तर त्या माणसाला कुठलाच उन्हाचा त्रास होणार नाही. नागपूरमध्ये उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागला असून तापमानाचा पारा 45 अंशाच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. या भीषण उष्णतेच्या लाटेमुळे नागपूरकर अक्षरशः होरपळून निघत असून दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यांवरील वर्दळ आता कमी झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी ही स्थिती अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उन्हाची तीव्रता टोकाची असते. त्यामुळे या काळात विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे. अचानक होणाऱ्या तापमानातील बदलामुळे हीट स्ट्रोकचा धोका वाढला असून शरीराला हायड्रेट ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून देखील करण्यात येत आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी नागरिकांना काही महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहे. नागपुरात सध्या पारा 45 अंशाच्या आसपास असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. थंड वातावरणातून अचानक बाहेर कडक उन्हात गेल्यामुळे शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे सनस्ट्रोकचा धोका उद्भवू शकतो. यापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. बाहेर पडताना डोके आणि कान रुमालाने झाकून घ्या आणि सुती तसेच फिकट रंगाचे कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्या. हीटवेव्ह देखील आहे, कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची कशी काळजी घ्यावी, काय प्रिकॉशन्स घ्यावे, काय सांगा? आता दिवसेंदिवस सगळीकडे टेम्परेचर वाढत आहे. आता कालचंच टेम्परेचर अकोल्याचं 46च्या वर गेलेलं आहे आणि या टेम्परेचरमध्ये सर्वात जर कोणावर अफेक्ट होत असेल तर हे एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस आहे. म्हणजे लहान मुलं आणि म्हातारे माणसं यांच्यावर जास्त याचा परिणाम होतो. कारण लहान मुलामध्ये टेम्परेचर कंट्रोल करण्याची सिस्टीम ही अपरिपक्व असते, इमॅच्युअर असते आणि मोठ्या माणसामध्ये ती सिस्टीम क्षीण झालेली असते, कमजोर झालेली असते. त्याच्यामुळे टेम्परेचर कंट्रोल करता येत नाही आणि हीट किंवा उष्णता किंवा गरम हवा जर लागली तर त्याचा परिणाम डायरेक्ट या दोन म्हातारे माणसं लहान मुलावर जास्त होऊ शकतो. पण याच्यावरच नाही आहे तर मिडल क्लास जे म्हणजे मध्यमवयीन जे लोक आहे यांच्यावर सुद्धा याचा परिणाम होतो. कारण ऊन खूपच जास्त आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन म्हातारी माणसं आणि लहान मुलांना सांभाळायलाच पाहिजे. पण मोठ्या माणसाने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मी तर म्हणेल उन्हाळ्याच्या काळात गरज जर नसेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत बाहेर जाऊ नये आणि जे काही काम आहे, जे घरी बसून काम करता येईल ते घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून काम करायला पाहिजे. पण आउटडोअर ॲक्टिव्हिटीज हे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करू नये. इव्हन घरी जरी असेल, लहान मूल घरी असेल, म्हातारी माणसं घरी असतात आणि काही आजारी लोक ज्यांना क्रॉनिक आजार असेल ते घरी असेल तर अशा केसमध्ये तुम्ही दरवाजे जर उघडले आणि डायरेक्ट जर गरम हवा आली तर यामुळे सुद्धा हीट स्ट्रोक, सनस्ट्रोक होऊ शकतो. तर ह्या गोष्टी टाळणं आवश्यक आहे. म्हणजे थंड वातावरणात एकदम गरम वातावरणात जाणं, घरी थंड वातावरण असेल तुम्ही दरवाजे उघडले तर यावर जे गरम हवा जी येते याच्यामुळे सुद्धा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. या गोष्टी टाळणं आवश्यक आहे. आणि सोबतच जर कोणाला जायचं असेल, कारण आता काम करणं आवश्यक आहे, काम थांबवू नाही शकत. जे मध्यमवयीन लोक आहे यांना या काळात बाहेर जाणं आवश्यकच असते. कोणाला लग्न आहे, कोणाला बाकीचे कारण आहे, त्याच्यामुळे टाळणं शक्य नसते. त्यामुळे या काळात प्रत्येकाने सुती कपडे वापरणं फायद्याचं ठरेल. प्रत्येकाने लाईट कलरचे, शक्यतो पांढरे कपडे वापरले सर्वात चांगलं आहे. डोक्यावर टोपी असणं किंवा मग कान बांधून राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे सुती, सैल, कमी गडद रंगाचे कपडे, पांढरे कपडे, टोपी आणि आपलं कान झाकणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. सोबतच प्रत्येकाने जास्त पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्ही जे काही अवेलेबल फ्लुइड्स आहे, म्हणजे जसं कोकोनट वॉटर आहे, नारळाचं पाणी आहे, ज्यूस आहे, पण ज्यूस चांगल्या क्वालिटीचं पाहिजे नाही. ज्यूसमुळे दुसरे आजार, उलट्या होणं, संडास होणं, त्याच्यामुळे त्याची क्वालिटी चांगली पाहिजे. उसाचा रस सर्वात चांगला आहे, पण त्याची जर क्वालिटी नसेल, ते मशीन बरोबर नसेल, तिथंच गाडी त्यांची बरोबर नसेल, वापरणारा आईस जर बरोबर नसेल, कारण गरम गोष्टी सरस चांगल्या असतात. म्हणजे एखाद्या कुठला चहा जरी गरम असेल तो चांगला आहे, पण एखाद्या चांगल्या हॉटेलमधल्या पाणीपुरी चांगली असू नाही शकत, कारण ती निर्जंतुक होत नाही. त्याच्यामुळे उसाचा रस याच्यात जे आईस वापरतात ते आईसमुळं जर चांगल्या पाण्याने बनला असेल तर ठीक आहे, पण त्याचे चान्सेस कमी असतात. त्या आईसमुळे पोटात गेल्याच्यानंतर जॉन्डिस
डायरिया, तुमचं टायफॉईड हे सगळे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे या काळात फ्लुईड जास्त वापरणं, ज्यूस जास्त वापरणं आणि मी तर म्हणेन शक्य झालं तर प्रत्येकाने बाहेर जाताना पाणी सोबत निंबू आणि साखर आणि मीठ टाकून जर पाणी मिळालं तर त्या माणसाला कुठलाच उन्हाचा त्रास होणार नाही. म्हणून या गोष्टी पाळणं सर्वात महत्त्वाचं आहे. सोबतच आपल्या सेमी अर्बन एरियात किंवा खेड्यात मुलांना थंड हवेच्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. कुठं शक्य असेल तर कूलर किंवा ज्यांच्या घरी शक्य नसेल तर आपल्या फाऱ्या असतात, जे काही धान्य साठवासाठी आपण जे पोते वापरतो त्या कापड किंवा कुठलं कापड किंवा घरी चादर ती खिडकीला लावणं आणि ती ओली ठेवणं, म्हणजे जेणेकरून बाहेरचा जो हवा जी येते त्याच्यामुळे वातावरण थंड राहू शकते. तर ह्या गोष्टी जर पाळल्या तर लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना किंवा आजारी असलेल्या माणसांना यापासून आपण सुरक्षित ठेवता येईल. उष्माघाताचे जे रुग्ण आहेत त्यांच्याकरता जीएमसी मध्ये कुठल्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे? आम्हाला महाराष्ट्र सरकार, आमचे सेक्रेटरी आणि आमचे कमिशनर सर आहे आणि आमचे अधिष्ठाता डॉक्टर राजगेजबीर सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे इथे आम्ही 10 बेडेड कोड वॉर्ड तयार केलेला वॉर्ड नंबर 23 मध्ये. आणि त्या कोड वॉर्डमध्ये आम्हाला आमची एक SOP आहे, म्हणजे पेशंट आल्याच्या नंतर त्याला लवकरात लवकर कशी ट्रीटमेंट घेता येईल. म्हणजे पेशंट आल्याच्या नंतर त्याला लवकरात लवकर थंड वातावरण राहायला पाहिजे, त्यासाठी तिथे AC आणि कूलर लागलेलं आहे. आणि टेम्परेचर लवकर कमी करण्यासाठी तिथे आईस पॅक आहे, म्हणजे जसं आपल्या एक्झिलामध्ये आणि आईस पॅक ठेवून टेम्परेचर लवकर कमी करता येईल. तिथे बाथ टब ठेवण्यात आलेलं आहे, स्प्रिंकलर आहे, म्हणजे पाणी टाकून लवकर टेम्परेचर कसं करता येईल. आणि तिथे कंटिन्युअस डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ ठेवलेला आणि इंजेक्शन पण, म्हणजे काही पेशंटला जर जास्त स्ट्रोकमुळे जास्त जर सिरियस प्रॉब्लेम झाला तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या गोष्टी, सगळ्या औषधी, सगळ्या सलाईन्स आणि सगळे इंजेक्शन हे आमचे अधिष्ठाता सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सगळं तिथे अवेलेबल केलेलं आहे. एखाद्याला ऊन जर लागली एवढं सगळं सामान तर त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आणि प्राथमिक उपचार घरी किंवा मग नंतर हॉस्पिटल काय घ्यायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं आहे, असं जर असेल तर थंड पाण्याच्या याच्यात आंघोळ करणं सर्वात महत्त्वाचं आहे. ज्याला जर ऊन लागली किंवा ज्याला असं वाटत असेल तर त्याला थंड पाण्याने जेवढं लवकर पुसून काढाल तेवढं चांगलं आहे. तर मी तर म्हणेल थंड पाण्याच्या नळाखाली त्याला ठेवणं आवश्यक आहे आणि त्याला हायड्रेशन मेंटेन करणं आवश्यक आहे. अशात शुष्कता होते, डिहायड्रेशन होते, त्याच्यामुळे यांना जसं आपण पाणी, ज्यूस, नारळ पाणी, ऊसाचा रस फक्त चांगल्या क्वालिटीचा आणि निंबू साखर पाणी घरी मिळालं, ह्या गोष्टी. आणि आता सगळ्या सरकारी इस्पितळात गरज वाटते तर तिथे पण ट्रीटमेंट सगळी अवेलेबल आहे. ORS ज्याला आपण क्षार संजीवनी म्हणतो ती पण सगळ्या सरकारी हॉस्पिटल मोफत मिळते. त्याच्यामुळे याचा फायदा घेऊन आपण त्यांना याची ट्रीटमेंट लवकर करू शकतो. पण जर टेम्परेचर कमी होत नसेल आणि जर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे चान्सेस असेल तर अशा पेशंटला लवकरात लवकर शासकीय इस्पितळात घेऊन त्याची ट्रीटमेंट करणं फायद्याचं आहे. सर, एखादा जर समजा हेल्दी व्यक्ती असेल त्याला दिवसभरात किती ORS घेता येऊ शकतो? साधारणतः ORS तसं खूप काही द्यायची गरज नसते. पेशंटला आपलं नॉर्मल पाणी, नॉर्मल होम अवेलेबल फ्लुईड ह्याच गोष्टी दिलेल्या पाहिजे. आणि निंबू साखर पाणी जे आपण शरबत देतो ते देता येईल. आणि ORS जर त्याला डिहायड्रेशन नसेल, त्याला वॉमिटिंग नसेल, त्याला लूज मोशन नसेल तर त्याला ORS द्यायची गरज नाही. पण जवळपास साधारणतः नॉर्मल 2 लिटर ते 3 लिटरच्या मध्ये पाणी जाते, त्यामध्ये थोडंफार तुम्ही ORS किंवा ज्यूस किंवा मग फ्रुट्स किंवा घरी बनवलेलं साखर, मीठ, निंबू पाणी याचं शरबत देता येईल. सर्वसाधारण जो हेल्दी व्यक्ती असतो तो देखील ORS घेऊ शकतो का? नागपूरची ही आग ओकणारी उष्णता पाहता केवळ काम आहे म्हणून बाहेर पडणाऱ्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे अनिवार्य आहे. वाढत्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या या सूचनांचे पालन करा, कारण तुमची सतर्कता हाच या उन्हावरील खरा उपाय आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.